अमरावती ते खंडवा पैदल प्रवासात निघालेली मजूर वर्गाची पैदल वारी सकाळी 6 वाजता विदर्भ मिलकडून संपूर्ण परिवारासोबत लहान लहान चिमुकले सोबत उपाशी तापाशी रस्त्याने जात असल्याचे चित्र साईनाथ मोटर्स तथा कोरोना मदत समितीचे धनंजय नाकील यांना दिसले। त्यांनी तात्काळ मजूर कुटुंबाची विचारपूस केली व ते सर्व मध्य प्रदेश येथील रोशनी या गावात जात असल्याचे समजते। तत्पश्चात नाकील यांनी कोरोना मदत समितीच्या योगेश खानजोडे, संतोष नरेडी आदी सदस्यांना बोलावून मजुरी वर्गाची आपण सर्व मिळून मदत करू व त्यांना 250 किलोमीटर दूर अशा गावी पोहोचविण्याकरिता काही ना काही करता येईल का असा विचार केला। एमपी मध्ये स्थित बॉर्डर पर्यंत व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू अशी सहमती दर्शवली। तरी पण कोरोना मदत समिती प्रशासनाला विनंती करते की कृपया पैदल शेकडो मील दूर जाणाऱ्या इतर राज्यातील या आदिवासी मजूर बांधवाकरिता वाहन उपलब्ध करून द्यावे, कारण मोठी माणसे तर पैदल चालू शकतात पण या तापत्या उन्हात छोटी छोटी चिमुकली मुलांचे हाल होत आहेत। कमीत कमी राज्य सरकारने या राज्याच्या बॉर्डर पर्यंत तरी या आदिवासी बांधवांना वाहन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे। हिरो शोरूम मध्ये आपण बघतोय की हे 25 ते 30 काही मजूर लोक आहे जे स्थानांतर करून आपल्या गावी म्हणजे मेळघाटच्या समोरी मध्य प्रदेशमध्ये दाखल होत आहे। आज सकाळी 3 वाजता अमरावतीवरून निघालेले आहे। अमरावतीहून निघाल्यानंतर सकाळी 6:30 वाजता इथे पोहोचत झालेले आहे। पोहोचत झाल्यानंतर ह्या सर्व मजुरासोबत छोटे छोटे 2-2 वर्षाचे लेकरं सुद्धा आहे आणि पूर्ण पायदळ वारी यांची ही मध्य प्रदेशकडे निघालेली आहे। आज हे परतवाडा मधून जात असताना माननीय धनंजय नाकील साहेब यांच्या दृष्टिक्षेपात ते आले की हे बाई मजूर पूर्ण पायदळ कुठेतरी त्यांच्या डोक्यावर पण खूप मोठमोठे ओझे आहे, हे घेऊन जात असताना त्यांनी लक्ष दिलं। त्यानंतर माननीय धनंजय नाकील साहेब यांनी कोरोना मदत समितीच्या आमच्या सर्व सदस्यांना इथं त्यांनी आमंत्रित केलं आणि या लोकांना आपल्याला काहीतरी व्यवस्था करायची आहे लोकांची, कारण भुकेले प्यासेले आलेले आहे आणि यांना पुन्हा इथून परतवाड्याहून 280 किलोमीटर रोशनी खंडव्यापासूनही 80 किलोमीटर दूर अशा गावाला यांना जायचं आहे। तर आज कोरोना मदत समिती धनंजय नाकील साहेब त्यानंतर आमची पूर्ण टीम यांच्याकडून एक छोटासा प्रयत्न आम्ही यांना भोजन देऊन इथून रवाना करत आहे। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू।